तुम्ही बघत आहात जनमत मराठी। दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली असून 2 साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांवर तसेच शिर्डीतील तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। 3 वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करण्यात आले तर दोघांचा या घटनेत मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दोघे साई संस्थान कर्मचारी पहाटे ड्युटीला येताना ही घटना घडली आहे। 3 वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर वार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून शिर्डीत तिघांवर चाकूने वार झाल्याने शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे। सुभाष साहेबराव घोडे साई संस्थान कर्मचारी, घटना घडली कर्डोबा नगर चौक। नितीन कृष्णा शेजूळ साई संस्थान कर्मचारी, घटना घडली साकुरी शिव, तर कृष्णा देहरकर राहणार श्रीकृष्णनगर यांच्यावर लोणीतील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिर्डीत कायदा सुव्यवस्थेचे धिंडोडे निघाले असल्याचे चित्र बघायला मिळत असून ग्रामस्थांनी घटनेची माहिती दिल्यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघात सांगून त्या घटनेकडे दुर्लक्ष केलं। यामुळेच पुढील घटना वाढल्या असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं असून शिर्डी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केली आहे। माजी खासदार विखे पाटलांनी शिर्डीला साई संस्थांच्या रुग्णालयात येत नातेवाईकांची भेट घेतली असून ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघात म्हणून माहिती दिली त्यावर आणि पोलिसातील दोषी कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा सुजय विखेंनी इशारा दिला असून तात्काळ आरोपींना अटक करण्यात येईल अशी देखील ग्वाही सुजय विखे यांनी दिली आहे। अत्यंत दुर्दैवी घटना ही सकाळी 4 वाजता पहाटे अशा प्रकारे चाकूनी वार करण्यात आले। खरं तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही। ही अचानक झालेली एक निर्घुण हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि 4च्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते। हा निरोप येता येता 6-7 वाजले तर 2 बॉड्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडल्यात। एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय, तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहीत नाही, डॉक्टरांशी मी बोललो नाही। पण हे जे 2 लोक CCTVवर दिसतात, ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा ही दुर्दैवी बाब आहे आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो। पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको, जे घडलं ते दुर्दैवी आहे। दोन्हीही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही, रँडम नशामध्ये धूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे, कारण की रस्त्या चालतात 3 वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल। हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने डोळे बंद करून रस्त्याला सापडायला माणसावर केलेला हल्ला आहे। मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करायला तयार आहे। मात्र गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित केलं आहे, मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे। पोलिसांना कळवण्यात आलं, त्यांनी ॲक्सिडेंट म्हणून दुर्लक्ष केलं। ॲक्सिडेंट असो किंवा खून असो पोलिसांचं कर्तव्य होतं। नाही, यामध्ये जो कॉन्स्टेबलला पहिला फोन गेला साधारण माझ्या मते 5:30ला पहिलं निरोप आला। 5:30ला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी इथं पोच केली आणि ॲक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केलं त्याला सस्पेंड करायला मी SP-ना लावलेला आहे। त्याच्यावर ताबडतोब कारवाई होऊन तो सस्पेंड केला जाईल, कारण की ज्याला ॲक्सिडेंट आणि मर्डरमध्ये फरक कळत नाही त्याचा पोलीस स्टेशनमध्ये राहायचा अधिकार नाही। पहिला मुद्दा 5:30ला आल्यापर्यंत, कारण की जसं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या 2 बॉड्या होत्या, एक तर डेड बॉडी ती कृत्य 3:30ला झाले का 3ला झालं हे पण अजून आपल्याला माहिती नाही। हे CCTVच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल, PI-वरही कारवाई होईल, कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला सगळीकडून आपण पोलिंग करतोय लोक, कारण की आरोपी पहिले ताब्यात येऊन आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं याच्यावर भाष्य करणं चुकीचं राहील। CCTVमध्ये घटना कैद झालेली आहे। एका डॉक्टरांच्या
हॉस्पिटलच्या CCTV मधून आता मला मोबाईलवर CCTV दाखवण्यात आला. ज्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं CCTV मध्ये आलेलं आहे. पण दुर्दैवाने ते लो क्वालिटी CCTV असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शिर्डीमध्ये CCTV लावलेत नाईट व्हिजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसत आहेत. आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केला. या घटनेची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना आणि तसेच नातेवाईकांना उडवडीची उत्तर पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. यावर पोलीस PI वर कारवाई होणार का? पोलीस PI वर कारवाई होणार, कॉन्स्टेबल सस्पेंड होणार. पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू. आरोपी कुठं दुसरं अजून कृत्य करायला नको, कारण की हे कदाचित नशेच्या धुंदीमध्ये अजून काय करून बसतील, म्हणून आपल्याला ताबडतोब याच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे. शिर्डीतली वाढती गुन्हेगारी आहे, त्याला राजकीय राजाश्रय आहे, त्याबाबत आपण कधी त्यासाठी काय करणार आहात? कारण इथं व्हाईटनरच्या गँग आहेत. रात्री 12 नंतरची शिर्डी म्हणजे एखाद्या मुंबईपेक्षा भयानक शिर्डी असते. नाही, आपण आता एवढे दिवस ह्या सगळ्या गोष्टी मागं किंबहुना प्रयत्न केला, पण आता आपण ॲक्शन मोडवर जाऊन अजून अधिक कठोर कार्यवाही करू, ज्याने की या पद्धती पण याला सगळ्यांची जोड लागते. याला प्रसादालयाचं पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे. तुम्ही आत्ताही सकाळी नाश्ता पाकिटला जी गर्दी झालेली आहे संस्थांना करावं लागेल, आम्ही ते करून घेणार. फक्त एकटं मी किंवा एकटं पोलीस प्रशासनाने काम करून होणार नाही. लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येऊन हे गुन्हेगारी करायचं कारण काय याच्या मागं पण खोलवर आपण गेलं पाहिजे. पण जसं मी म्हटलो, आज ती राजकारणाची वेळ नाही. आम्हाला विनंती आहे सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांना की आम्हाला आमचं काम आज आपण करू द्यावं. आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही सबभर करू. साहेबांची शिर्डी ही आंतरराष्ट्रीय देवस्थान आहे. या ठिकाणी या शिर्डीचं स्वरूप जे आहे ते गुन्हेगारी कडे वळताना दिसतंय आणि पोलीस प्रशासन ते कमकुवत असल्याचं वाटतंय दादा. या सगळ्या यामध्ये दुर्दैवाने ही गोष्ट पण आपण समजून घ्यावी की एक पोलीस स्टेशनवर प्रोटोकॉलचाही लोड आहे. फार कमी. हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं रोज कोणी ना कोणीतरी मंत्री, माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक VIP लोक येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन त्याच्यावर क्राईम आणि प्रोटोकॉल. म्हणून आम्ही गेल्या 3 वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या. पण आता ती मागणी 1 आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मांडून मंजूर करून घेऊ. हे अनेक वर्षाची मागणी होती, पण आता ती आज पूर्ण होईल. आता आम्ही लवकर ताबडतोब त्याच्या मागे लागणार आहोत. नेमकी तुमच्या घरातलं कुणावर हत्या? माझं नाव प्रकाश घोडे. माझ्या भावावर हल्ला झाला. सकाळी ड्युटीला चालले होते ते. त्यांची सकाळची ड्युटी होती. ते घरून निघाले. त्यांच्यावर प्राणघातक हमला झाला. ते डॉक्टरनं आधी काही सांगितलं नाही आम्हाला. ते आमचं म्हणणं एक असं आहे का आमची विनंती प्रशासनाला, माझ्या भावावर जसा हल्ला झाला तर त्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची विनंती. नेमकं कुठल्या विभागामध्ये कर्मचारी आहे तुमचा? माझा भाऊ संस्थांमध्ये होता, मंदिरात होता, समाधी मंदिरात होता, बाबाची सेवा करायचा, बाबाच्या मंदिरात होता, परमानंद होता. नेमकं किती वेळा ते येत होते आणि आणखी दोघांवर देखील असं झालं? त्याबद्दल मला काय माहीत नाही, पण ज्यांनी कोणी केला असं नाही त्यांना फाशी झाली पाहिजे ही माझी इच्छा आहे. आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही तोपर्यंत. नेमकी ही घटना कुठे घडली? ही घटना कर्डोबानगर चौफुली कोणती शाळा आहे ती? साई निर्माण शाळेपाशी ही घटना घडली, चौकामध्ये. व्हिडिओ दिसतात त्यांचे. पोलिसांना विनंती, व्हिडिओ पहा, चौकशी करा. माझा भाऊ कोणासोबत वाद नव्हता त्याचा, तो कोणाच्या काही मध्यस्थी नव्हता. हा जो मोठा हल्ला झाला त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. माझी विनंती आहे की आम्हाला न्याय पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की कर्मचाऱ्यासोबत असं होतं आहे. माझा भाऊ आता या संस्थांमध्ये कुठून 20-20 किलोमीटरहून लांब लांबून लोक येतात, पोरं येतात संस्थांमध्ये. 5ची ड्युटी राहते. माझ्या घरासोबत असं झालं, माझ्या भावासोबत असं झालं, इतर बी कर्मचारी आहे. हे कोण गुन्हेगार आहे? माझ्या भावावर असा हल्ला कसं काय केला, कशामुळं केला याची चौकशी नीट करावा. माझी विनंती पोलीस स्टेशनला, माझ्या भावाला ज्यांनी मारलं त्यांना फाशी झाली पाहिजे. लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे. जबाबदारी न्याय